नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मलकागुड या ठिकाणी श्री बळवंत कन्नलवार यांच्या शेतामध्ये पाहणी करायला आलेलो आहोत आणि त्यांच्या म्हणजे या काकाच्या संकल्पनेतून साकारलेली त्यांच्यावाली शेती हे आपण त्यांच्याकडून झिरो मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याविषयी त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ त्यांचा अनुभव, त्यांना उत्पन्न आलेला आणि त्यांची लागवडीची पद्धत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. काका तुमचं नाव? माझं नाव नमस्कार. अलीकडे माझं नाव बळवंत नारायण कन्नलवार, राहणार मलकागुडा, तालुका माहूर येथील रहिवासी आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9119439012. तर मला सांगा, तुम्ही झिरो मशागत तुम्हाला कुठून संकल्पना सुचली? हे झिरो मशागत यूट्यूबवर बघू मी केलं. बरं, आमच्या कृषी विभागाचं काही तुम्हाला हे मिळालेलं हो आहे ना. मार्गदर्शन? हो, राजूरकर आणि पल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी झिरो मशागत सुरू केली. तर मला सांगा, मग झिरो मशागत तुम्ही कुठून म्हणजे कोणत्या पिकापासून सुरुवात केली पहिले? म्हणजे कोणतं पीक होतं तुमच्याकडे? आधी काय केलो मी, नागरडे केलो, पुन्हा रोटा मारून रान एकदम लेवल करून घेतलं. त्याच्यानंतर मी 4.5 फुटाचे असे बेड पाडले. बरं. 4.5 फुटाचे बेड पाडल्यानंतर मी त्याच्यावर पेंडामॅथिलीन ढेकळावर मारून घेतलं. बरं. आणि पेंडामॅथिलीन मारल्याने काय होते? ते आपलं बिया तणनाशकाचं बियाणं त्याच्यामुळे मी ते तणनाशक आधी मारून घेतलं आणि कापूस लावलं पहिल्या वर्षी. बरं. 2024 कापूस किती बाय कितीवर लावा, कशा कोणत्या पद्धतीने लावला? आपली बेड पद्धत वापरली का साधी पद्धत? 4.5 फुटाचे बेड लावले. बरं. आणि पुन्हा की नाही, एका बेडवर 2 तास घेतले पहिले. बरं. 2 तास घेऊन तिथे दादा लाड पद्धतीनं गळफांद्या हे ते काढल्या. बरं. फांदी काढून फक्त की नाही एकच एक खत दिलं आणि मला त्या वर्षी 12 क्विंटल एकरी 12 क्विंटल कापूस झाला. बरं. आणि पुन्हा मग ते कापूस काढल्यानंतर मी चणा घेतला त्याच्यावर. बरं. म्हणजे तुम्ही नाही ऐका ना, कापूस घेतला, कापूस घेतल्यानंतर कापूस काढून टाकला का कसं? ते नाही, ते पूर्ण बोलकान ठेवले. 2 इंचानंतर कापून घेतलं. याचे जे आसू आहे ते काय केले मग? हे जे पराठ्या कापून टाकल्या तुम्ही, याचे झाड काय केले? याचे झाड की नाही बाजूला हे केलं. बरं. पण यंदा असं करायचं आहे की याच्या कुट्टी करून पूर्ण शेतामध्ये